नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर नंबर 111 BAS सेकंड इयर सेमिस्टर 5 युनिट फर्स्टचा टॉपिक डब्ल्यू इकॉनॉमिक्स, त्यालाच आपण द सर्क्युलेशन ऑफ वेल्थ असंही म्हणतो. संपत्तीचे संचलन, द सर्क्युलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचे संचलन. सदर आराखडा हा डॉक्टर क्वेनेचा आर्थिक तक्ता म्हणून ओळखला जातो. त्यांनी त्यावेळेसचा जो आराखडा आहे डॉक्टर क्वेने यांनी त्यावेळेस 1758मध्ये म्हणजे फ्रान्सचा जो राजा होता 15वा लुई यांना तो सादर केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी समाजातील सर्व संपत्तीचे उत्पादन शेतीत होत असते, निसर्गवादी निव्वळ उत्पादनाच्या कल्पना सादर होते. प्रसिद्ध निसर्गतज्ञ क्वेने या संपत्तीच्या संचलनाची संकल्पना मांडली. हे स्पष्ट करण्यासाठी एक तक्ता त्यांनी त्यावेळेस त्या राजाला तो प्रसिद्ध केला किंवा दिला. डॉक्टर क्वेने यांनी आकडेवारीच्या सहाय्याने संपत्तीचा संपत्तीचा प्रवाह समाजातील भिन्न वर्गात फिरून शेतकऱ्यांकडे परत कसा येतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. म्हणजे आपण या अगोदर जी संकल्पना पाहिली, प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीला अधिक महत्त्व, ही जी संकल्पना पाहिली, याच आधारावर हे आपला पुढचा जो आराखडा आहे डॉक्टर क्वेने यांचा हा आपला असल्या दिसून येतं. जसं आधिक्याचं त्या अर्थज्ञांचं मत होतं, शेती हे आधिक्य निर्माण करते किंवा वाढावा तयार करते, त्यातून उत्पन्न वाढते किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, उत्पादन होतं, असं त्यांनी दर्शवले आहे. त्याप्रमाणे क्वेनेने जो तक्ता मांडला आहे, हा तक्ता असा आहे की यामध्ये जे काही हे असते शेतकऱ्याचा जो माल असतो याचा परतावा हा परत शेतकऱ्याकडे येतो. चौकडं व्यापारी उद्योग याच्यात फिरून हा परत शेतकऱ्याकडे रिटर्न येतो, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर क्वेने यांनी आकडेवारीच्या सहाय्याने संपत्तीचा प्रवाह समाजातील भिन्न वर्गात फिरून शेतकऱ्याकडे परत कसा येतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. मिराबिव तर एक अर्थज्ञ आहे मिराबिव नावाचे, त्या अर्थज्ञांनी त्यावेळेस एक वाक्य सांगितलं होतं किंवा त्यांनी असं म्हटलं होतं की जगात 3 महान शोध लागले. नंबर पहिला लेखणीचा शोध लागला, नंबर दुसरा पैशाचा शोध लागला, आणि नंबर तिसरा जो शोध आहे हा क्वेनेचा आराखडा आहे. असे 3 महान शोध लागले असं त्यांनी त्यावेळेस दर्शवलं. म्हणजे याच्याहून क्वेने यांनी मांडले जो आराखडा आहे या आराखड्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. संपत्तीच्या संचलनामागील मूलभूत कल्पना अशी आहे की ज्याप्रमाणे मानवी शरीरात रक्ताचे संचलन चालू असते आणि त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य व कार्यक्षमता टिकून राहते, त्याप्रमाणे राष्ट्रात संपत्तीचे संचलन होत असल्याचे राष्ट्र किंवा समाज कार्यक्षम राहू शकतो. एवढेच नव्हे तर आपल्या शरीरात रक्ताचे संचलन एखाद्या ठिकाणाहून सुरू होते व ते शरीरात फिरून पुन्हा येऊन रक्ताचे संचलन सुरू झालेली असते, तेथे जेवण मिळते परत. म्हणजे जसं रक्त आपलं ज्या ठिकाणी सुरू होतं परत पूर्ण शरीरात फिरून ते त्याच ठिकाणी परत येतं, त्याप्रमाणेच ही संपत्ती जी आहे ही समाज विविध वर्गात फिरून पुन्हा शेतीत येऊन मिळते. हे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर क्वेने यांनी समाजातील 3 वर्ग विचारात घेतले आहे. एकूण किती? 3 वर्ग घेतले. त्यांनी समाजाची विभागणी 3 वर्गामध्ये केली आहे. पहिला वर्ग जो आहे तो उत्पादक वर्ग आहे, दुसरा जमीनदार वर्ग आहे आणि तिसरा अनुत्पादक वर्ग, असे 3 वर्ग त्यांनी पाडलेले आहे. त्यामध्ये जो उत्पादक वर्ग आहे पहिला, या वर्गात शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे शेतामध्ये जे शेतकरी काम करतात यांचा या पहिल्या वर्गामध्ये समावेश केला आहे. तसेच शेती व्यवसाय उत्पादक असल्याने शेतकरी उत्पादक श्रम होत आहे, शेतकरी उत्पादक श्रम होय. या व्यतिरिक्त कोळी, खाणीमध्ये काम करणारे कामगार यांचाही समावेश उत्पादक वर्गामध्ये केला आहे. नंतर 2चा जो वर्ग आहे हा जमीनदार वर्ग आहे. ह्या जमीनदार वर्गामध्ये हा अंशतः उत्पादक वर्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या वर्गाने जमिनीच्या विकासासाठी व लागवड योग्य करण्यासाठी श्रम व पैसा खर्च केला आहे, असं त्यांचं काय मत आहे की हा जो जमीनदार वर्ग आहे या वर्गाने जमिनीच्या विकासासाठी व लागवडी योग्य करण्यासाठी श्रम व पैसा खर्च केलेला आहे, असं त्यांनी या जमीनदार वर्गात सांगितलं आहे.
त्यानंतर तिसऱ्या वर्गात जी विभागणी त्यांनी केली आहे तो तिसरा वर्ग आहे अनुत्पादक वर्ग. हा अनुत्पादक वर्ग म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, या वर्गामध्ये व्यापारी, उद्योगपती, कारागीर, मजूर आणि इतर व्यावसायिकांचा समावेश केला आहे. हा वर्ग अनुत्पादक नाही कारण आधिक्याची निर्मिती होत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे हा जो वर्ग आहे म्हणजे या वर्गामध्ये व्यापारी, उद्योगपती, कारागीर, नोकर आणि इतर व्यवसायाचा समावेश करतात. निसर्गवाद्यांच्या मते समाजातील पहिला वर्ग हा केवळ उत्पादक असलेल्या राष्ट्राची संपत्ती निर्माण करण्याचे कार्य हा वर्गच करीत असतो. या वर्गाने निर्माण केलेली संपत्ती समाजातील इतर वर्गात संचलित होते, इतर वर्गात फिरते. पहिल्या वर्गाने निर्माण केलेली संपत्ती समाजातील इतर वर्गाकडे जाऊन संपत्ती तेथून निर्माण झाली त्याच ठिकाणी पुन्हा परत येते. याचा अर्थ निसर्गवादी संपत्तीचा चक्री प्रवाह स्पष्ट केला आहे. म्हणजे चक्री हा जो प्रवाह आहे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक तक्ता अथवा संपत्तीचे संचलन कसं होते, संपत्तीचे संचलन किंवा आर्थिक तक्ता हे त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी जो तक्ता दाखवला आहे हा तक्ता थोडा अभ्यासणार आहोत. यावरून तुमच्या ती जी संकल्पना आहे ही तुमच्या लक्षात येईल. राष्ट्रात निर्माण होणाऱ्या संपत्तीचे समाजातील विविध वर्गात कसे वितरण होते याबाबत डॉक्टर केने यांनी आर्थिक तक्ता किंवा संपत्ती संचलनाचा आराखडा, म्हणजे या आराखड्याला संपत्ती संचलनाचा आराखडा असं म्हणलं आहे. शेतीत उत्पादन मुख्यतः जमीनदार वर्गामुळे शक्य होते असे केने मानतात, कारण या वर्गाचे जमीन लागवडी लायक करण्यासाठी मुळात परिश्रम घेतले असतात. समजा समाजातील जे उत्पादक आहेत म्हणजे उत्पादक जे शेतकरी 5 कोटी रुपयाची संपत्ती, 5 कोटी रुपयाची, आता इथं उत्पादक वर्ग दाखवला आहे बघा कंसामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपयाची संपत्ती निर्माण केली. यापैकी 2 कोटी जमीनदार म्हणजे शेतकरी वर्ग स्वतःच्या गुराढोरांच्या उपयोगीसाठी व पुढील वर्षाच्या बियाण्यासाठी बाजूला ठेवतो. यातून 2 कोटी स्वतःसाठी ठेवला. परिणामी या रकमेचा उपयोग संचलनासाठी होणार नाही. उरलेले 3 कोटी रुपयाचा समावेश संचलनासाठी करते. 5 कोटी आहे, 2 कोटी स्वतःसाठी ठेवले भविष्य काळासाठी, पेरणी वगैरे, ढोरे स्वतःच्या याच्यासाठी सिक्युरिटी. त्यानंतर 3 कोटीचं संचलन झालं, संचलनासाठी करता येईल. या 3 कोटीमध्ये जे संचलन त्यांनी या ठिकाणी दाखवलं आहे, हे संचलन जे आहे आता यामध्ये उत्पादकावर स्वतःजवळ उरले 3 कोटीपैकी 2 कोटी खंड स्वरूपानं ठेवतो. उरलेले 3 कोटी म्हणले 2 कोटी जमीनदारावर खंड म्हणून ठेवतात किंवा कर म्हणून ठेवला गेला. 2 कोटी खंड कर रूपाने जमीनदाराला देईल व 1 कोटी रुपये अनुत्पादक वर्गाकडून शेतीला लागणारे साहित्य, म्हणजे अनुत्पादक वर्ग म्हणजे व्यापारी वस्तू वगैरे या औद्योगिक वस्तू खरेदी करेल. अशा रीतीने संपत्तीचे वितरण पुढील प्रमाणे होईल. त्यानंतर परत 2 कोटी उत्पादक वर्ग प्लस 2 कोटी जमीनदार वर्ग प्लस 1 कोटी अनुत्पादक वर्ग म्हणजे झाले 5 कोटी. जी संपत्ती वितरणाच्या तिसऱ्या टप्प्यात जमीनदाराकडे 2 कोटी रुपये खंड व कर रूपाने आलेले आहे. बघा संपत्तीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 कोटी ते 3 कोटी हे 2 आणि याचं 1 कोटी परत 2 कोटी खंड हा म्हणजे 1 कोटी रुपये तो आपल्या आवश्यक असलेल्या धान्य पेरणी शेतकऱ्यासाठी खरेदी करेल व राहिले 2 कोटी रुपये अनुत्पादक वर्गाकडून कापड, साखर, उद्योग माल खरेदी करेल. त्यामुळे जमीनदाराकडे काही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जमीनदाराची विभागणी पुढील प्रमाणे होईल. उत्पादक वर्ग 3 कोटी रुपये प्लस जमीनदार 0 कोटी. बघा यांनी काय केलं, उत्पादक वर्ग हा 3 कोटी प्लस जमीनदार वर्ग काही राहणार नाही, हा खरेदी करेल ना जमीनदार वर्ग 3 कोटी, परत त्याच्याकडे 0 राहील. आणि अनुत्पादक वर्ग 2 कोटी आहे, 2 कोटी परत कोणच्याकडे येते, उत्पादक शेतकरी वर्गाकडे, उत्पादक वर्गाकडे येईल. म्हणजे काही शिल्लक नाही, म्हणजे संपत्तीचे पुढील वितरण होईल. उत्पादक वर्ग 5 कोटी प्लस जमीनदार 0 कोटी आणि प्लस अनुत्पादक वर्ग 0 कोटी. म्हणजे बघा एकूण जे 5 कोटी त्यांनी वितरण केलं होतं उत्पादक वर्गानं, हा फिरून प्रवाह परत उत्पादक वर्गाकडं या ठिकाणी आल्याचं त्यांनी दाखवलं. म्हणजे वरीलप्रमाणे संपत्तीचे संचलन होत असते. उत्पादक वर्गाकडून पुन्हा 5 कोटी जमा होतील, म्हणजे संपत्ती ज्या वर्गाने तयार केली तेथून ती समाजातील इतर वर्गात फिरून पुन्हा ज्या वर्गात तयार केली त्या वर्गाकडे परत येते. म्हणजे त्यामुळे हा तक्ता नागमोडी वक्र म्हणून ओळखता येतो. हा तक्ता आपण काही कोष्टक आहे पुढे, ह्या कोष्टकाच्या आधारे आपण पाहणार आहोत.
या कोष्टकातही आपण हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे की नागमोडी वळण किंवा कशा पद्धतीने संपत्तीचे संचलन होते. त्यामध्ये शेतकरी वर्ग 5 कोटी एकूण उत्पादन म्हणजे उत्पन्न आणि 2 कोटी शेती खर्च स्वतःसाठी ठेवला. त्यानंतर त्यातून उत्पादन वर्ग 3 कोटी रुपये निव्वळ उत्पादन म्हणजे निव्वळ उत्पादन 3 कोटीचं. त्या 3 कोटीमधून त्यांनी जमीनदार वर्गाला 2 कोटी दिले आणि अनुत्पादक वर्गाला 2 कोटी दिले व 1 कोटीच्या औद्योगिक वस्तू खरेदी केल्या म्हणजे अन्नधान्य 1 कोटी, कच्चा माल 1 कोटी, औषध वस्तूसाठी 1 कोटी असं अनुत्पादक वर्ग. त्या संचलन संपत्तीच्या आराखड्यामध्ये अन्नधान्य 1 कोटी दाखवले ते खंड व कर 2 कोटी म्हणजे वरील संपत्ती चक्र प्रवाह हा चालू असतो. म्हणजे शेतकरी वर्ग, उत्पादक वर्ग, जमीनदार वर्ग परत उत्पादक वर्ग, तसंच अनुत्पादक वर्गातून परत निव्वळ उत्पादन म्हणजे परत तिकडं रिटर्न आला हा उत्पादक वर्गाकडं. जिथं जसं बाणाचे आपण दर्शवलं आहे, जे 5 कोटीचं बाण दाखवलं आहे, उत्पादक वर्ग व 3 कोटी निव्वळ उत्पन्न याच्यामध्ये दाखवलं आहे. त्यानंतर इथून अनुत्पादक वर्गाकडे बघा 2 कोटी गेले, त्यापैकी परत 1 कोटी त्यांनी निव्वळ उत्पादनासाठी अनुत्पादक वर्गाकडे परत केलेत आणि इकडून परत दुसरा जे डाव्या साईडचा पाठ खंड व कर यासाठी 2 कोटी भरले होते. त्यातून परत 1 कोटी निव्वळ उत्पादनासाठी म्हणजे उत्पादक वर्गाकडे 3 कोटी झाले अशी एकूण. आणि ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये आता आपण संपत्तीचे संचलन कसं होतं किंवा उत्पादक वर्गाकडून व्यापारी वर्गाकडं किंवा उत्पादन वर्गाकडून व्यापारी वर्ग, जमीनदार वर्गाकडं आणि अनुत्पादक वर्गाकडं ही कशी फिरते आणि परत उत्पादक वर्गाकडं कशी येते म्हणजे जिथून संपत्ती संचलनाला सुरुवात होते त्या ठिकाणी परत ती कशा पद्धतीने येते हे आपण अभ्यासले. आता याचं मूल्यमापन किंवा टीकात्मक परीक्षण आपण करणार आहोत. आता डॉक्टर केने यांनी मांडलेल्या संपत्तीच्या संचलनाची कल्पना महत्त्वाची असली तरी ती इतकी सरळ सोपी नाही तर गुंतागुंतीची आहे. तार्किक आधारावर ही ती अजिबात टिकत नाही. त्यामध्ये नंबर 1ची जी कल्पना आहे ही काल्पनिक तक्ता आहे. त्यावर पहिली टीका काय मूल्यमापन आपण करताना पाहतो काल्पनिक तक्ता. दुसरं आहे वर्गवारी चुकीची आहे. तिसरं किमतीतील बदलांचा विचार नाही आणि चौथा आहे श्रमाला महत्त्व दिले नाही. म्हणजे पहिलं जे आहे काल्पनिक तक्ता यामध्ये आपण काय म्हणू शकतो या तक्त्याद्वारे किती संपत्ती निर्माण होते प्रत्येक वर्गाला वाटा कसा ठरतो याची चर्चा नाही, केवळ काल्पनिक हिस्सा ठरला आहे म्हणून वास्तव वाटत नाही. त्यानंतर वर्गवारी चुकीची नंबर 2. आता निसर्गवादीने समाजाची वर्गवारी 3 वर्गात केली आहे. ज्या जमीनदारांना उत्पादक वर्ग म्हटले आहे वास्तविक तो उत्पादक कोणतीच भर घालीत नाही. या उलट कारखानदार कारागीर यांनी अनुत्पादक वर्गात टाकले आहे. वास्तविक हा वर्ग उत्पादनात भर टाकतो. जमीनदारासारख्या परोपजीवी वर्गाला मानाचे स्थान व मेहनत कष्ट करणारे कामगार अनुत्पादक मानले. म्हणजे जो जमीनदार वर्ग आहे जो हा बसून खातो किंवा कोणताच त्याचा हे नाही आहे त्या वर्गाला त्यांनी उत्पादक याच्यामध्ये टाकले. तर जे काम करतात कारागीर आहेत कारखानदार आहेत यांना अनुत्पादक वर्गामध्ये टाकले. म्हणजे वर्गवारी चुकीची आहे असं मत आहे टीकाकारांचं. नंबर 4चं जी टीका आहे किंवा मूल्यमापन आहे किमतीतील बदलाचा विचार. आता किमतीतील बदलाचा विचार या ठिकाणी केलाच नाही. जर समजा काही वस्तू समजा जास्त उत्पादन भरपूर झालं परंतु किमती ढासळल्या तर त्याचं मूल्य तेवढं कमी होतं. म्हणजे कमी होतं हे होतं उत्पादनाचं हे होतं. पण कमी उत्पादन जर झालं त्यावर्षी किमती वाढल्या तर मग ते वाढतं. म्हणजे त्याचा किंमत बदलाचा या ठिकाणी विचारच केला नाही. निसर्गवादीने किमतीतील बदलाचा नैसर्गिक आपत्तीचा विचार केला नाही. नैसर्गिक आपत्ती ही त्यामध्ये ग्राह्य धरावं लागते. त्या प्रत्येक वर्षी सारखाच पाऊस असेल किंवा सारखीच नैसर्गिक धोरणे असतील असं आपण निसर्गावर कारण की भारतीय शेती निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळं आपण त्याची पूर्णतः गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या दुष्काळी पडतो ओला असेल सुका दुष्काळ असेल इत्यादी त्यामुळे उत्पादन घट किंवा वाढ होते. चौथी टीका आहे श्रमाला महत्त्व दिले नाही. आता श्रमिकाला महत्त्व न देता निसर्गाला महत्त्व देऊन त्यांनी श्रमिकाला कमी लेखले. आता निसर्गाला या ठिकाणी जास्त निसर्गाला महत्त्व द्यावं परंतु मजूर निसर्ग पूर्णतः हे नाही करू शकत की पाऊस पाडणं हे निसर्गाच्या हातात आहे. वातावरण निर्मिती करणं ही निसर्गाच्या हातात आहे. परंतु जर पाऊसही पडला वातावरण निर्मिती झाली परंतु शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी कष्टच केले नाही शेतीमध्ये तर ती पिकणार नाही. त्यामुळे मजुराला कमी लेखणे हेही या ठिकाणी योग्य नाही. अशा प्रकारे आपण मूल्यमापन या केला आहे. म्हणजे थोडक्यात निसर्गवादी विचारवंतांनी मांडल्या या कल्पनेमुळे पुढे श्रममूल्य सिद्धांताला अतिरिक्त मूल्य कल्पनेची चालना मिळाली. बघा असे एरिक
रोलने म्हटले आहे. शिवाय क्वेनेचा हा आराखडा म्हणजे आधुनिक अर्थशास्त्रातील अर्थमिती म्हणजे इकॉनॉमेट्रिक्स या नवीन शाखेची पूर्वसूचना होय असे मानले जाते. म्हणजे क्वेने यांनी जो आराखडा मांडला हा पूर्णतः, जरी याच्यावर टीका झाली असते, पण पूर्णतः नाशवंत आहे किंवा निरुपयोगी आहे असं आपलं म्हणता येणार नाही. त्यामुळे इकॉनॉमेट्रिक म्हणजे अर्थमिती या इकॉनॉमेट्रिक नवीन शाखेची पूर्वसूचना असल्याचं या ठिकाणी जे एरिक रोलने हा अर्थज्ञ यांनी असं म्हटलेलं आहे. थँक्यू.